आता सांगा कोणाचं आहे? तुमचं आहे. तर एवढं मोठं नुकसान करून तुम्ही जाणार आहे का? समजलं ना? अच्छा ठीक आहे. हा तुम्ही हे सगळं माझं आहे म्हणता तुम्ही कोण आहे? हा ड्रेस तुमचा आहे, मोबाईल तुमचा आहे, चष्मा तुमचा आहे, तुम्ही कोण आहे? शंकर तुमच्या शरीराचं नाव सांगा, तुम्ही कोण आहे? हे जिथं कळतं ना तिथं आज आम्हाला भगवद्गीता केवळ मोठेचे मोठे पुस्तक आहे वाचायला आम्हाला सवड नाही, पण भगवद्गीता पहिला लेसन पहिलाच धडा हे शिकवते की तुम्ही एक चैतन्य शक्ती आत्मा. आपण एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत आणि ती आत्मा ज्योत आहे. रूह सोल स्पिरिट प्रत्येक धर्मामध्ये तिला मानलेलं आहे. ती मी आत्मा इथे राहते म्हणून डोळ्यांनी पाहणारी कानाने ऐकणारी ठिकाणी बोलायची कोण आहे? आत्मा आहे. शंकर तुमच्या शरीरात ना ठीक आहे, पण तुम्ही कोण आहे? तो तिची आत्मा आहे म्हणजे आत्मा इथे राहते. म्हणून कुंकू गंध तिला कुठं लावतो आपण नाकाने? मॅडम तुम्ही तिला कुठं लावताय? नाकाच्या चेहऱ्यावर तिथं का लावतो? बरं कुणाचं वय झालं असेल आपल्याला शुद्ध झाला असेल तर आपण काय करतो? कुंकू लावत नाही. काय म्हणतो? आम्हाला शुद्ध झालं नाही. आम्ही काय केले? दुखवटं पाळलं. 3 दिवसाचा 4 दिवसाचा असं मग ती आत्मा निघून गेली. सगळा खेळ संपला. राम नाम पाठीवरच्या तोंडामध्ये काय आहे? कुणाकुणाच्या तोंडामध्ये तंबाखू राहत होता कुंकू यायचं नाही. आज आनंदाला आपण सगळ्यांनी काय करायचं? त्या वर्षी श्राद्धानिमित्त काहीतरी छोटी गिफ्ट द्यायची की बघितलं एका माताने पावलं आणून आज शेतात पावेच्या ऐवजी तुम्ही मिसरीची दिसत नाही बरोबर तिला आवाज दिला नाही का? ह्या खऱ्या गोष्टी ह्या शरीराच्या हानिकारक आहेत ती देणं महत्वाचं. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही कोण आहे? शंकर म्हणायचं नाही. आता मी कोण आहे? आत्मा. मी एक आत्मा आहे. मी एक आत्मा आहे. शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. तुमच्या घराचं कोण आले? घराचं कोण आले? नाही ऐकायला कोण नाही हो. बरं आपण आता घराचं म्हटलं तर शांत स्वरूप आहे. इथं काय झालं तुम्हाला? इथं काय शांत झाला तुम्ही? कारण आपण एक आत्मा आहोत हे विसरून गेलो. आत्मज्ञान असल्यामुळं दुसरी व्यक्ती आपण चालवतो वेगळं आणि आत्मा आजर अमर अविनाश आहे. आत्म्याला मृत्यू नाही. एक शरीर सोडून दुसरं शरीर ती धारण करते. नैनम चित्तनची शस्त्राने नैनम जगती पाहू नका. अग्नी मला जाऊ शकत नाही, वारा मला सुटू शकत नाही, पाणी हो समुद्रामध्ये जरी आत्म्याला घेऊन गेला तरी समुद्र बुडवू शकत नाही. दिवस जो तुम्ही अगदी सूर्याच्या प्रकाशात सूर्याजवळ जरी घेऊन गेला तरी आत्म्याला तुम्ही जाऊ शकत नाही. काय ताकद आहे बघा आत्म्यामध्ये. सूर्य जाऊ शकत नाही पण जळतं काय? बोला तुझे शरीर पुरलं जातं काय? शरीर. तुम्ही कोण? आत्मा आहे, शक्ती आहे, ज्योत आहे, ज्योत आहे. म्हणून तुम्ही बघा इथे एकदा ज्योती पण लावलेल्या आहे. लावले ना? सवयी लावली की पंथी लावली की? बरं ही वस्तू किती रुपयाची आहे? मोबाईल किती रुपयाची आहे? 100 रुपये. आणि चष्मा? तुमचा ड्रेस? तुमचं शरीर? आपल्या शरीराची किंमत किती आहे माहिती? 220 करोड रुपये. किती किती? चक्कर आली का? पेनची टीचर कमरे नाही आणि 220 करोड रुपये सांगणार. हो एवढी किंमत आहे. आज वैज्ञानिकांनी केलेली व्हॅल्यू आहे आपल्या शरीराची. जेव्हा एखादा दात पडतो आपला दवाखान्यात जाऊन दुसरा दात घालायचा असतो तो पण पडतो का? डॉक्टरने म्हणा डॉक्टर मला हा दात दुखायला एक बुद्धी मारा नाही. तो व्यवस्थित काय करणार? भूल देणार, नंतर दात काढणार, दुसरं दात घालणार, व्यवस्थित 5-10 हजार रुपये त्याच्याकडून काढणार की नाही? काढणार की नाही? मग एवढं अमूल्य आपलं शरीर आहे
ठीक आहे. अच्छा, जे तुझं आहे ते तुझं आहे, माझं आहे ते माझं आहे. तू बोलतो मानव. जे माझं आहे ते माझंच आहे आणि तुझं पण माझंच आहे. तो बोलतो का ना. आणि तुझंही तुझंच आहे आणि माझं पण तुझंच आहे. तो बोलतो ते. तर आज आपल्या पुढे कोण उपस्थित झालेले आहे? देव उपस्थित झाले. शंकर देव. तर काय आलं त्यांच्यासाठी? आणि तुमच्या सर्वांच्या पुढे त्यांच्या वस्तू मागं रिकामी केले तर मागं लागतो. मोबाईल